कुठे आहे इथे मशीन? अरे वा, इन्स्पेक्टर साहेब. कुठे आहे मशीन? कुठे आहे? बोला इन्स्पेक्टर ढमडेरे साहेब. बोला कॉन्स्टेबल पोटभरे साहेब. आधी तुमच्या मशीनचा खरे खोटेपणा आम्हाला तपासलाच पाहिजे. अगदी बिंदास तपासून घ्या. एकदम नंबर 1 खरी मशीन आहे. 100%. तुम्हाला नार्को टेस्टची गरजच नाही येते पुढं. मला बऱ्याच दिवसांपासून डाऊट आहे. हवालदार पोटभरेंची कमाई माझ्या कमाईपेक्षा जास्त आहे का? तुम्ही प्रश्न विचारू नका, फक्त स्टेटमेंट करा ढमडेरे साहेब. ठीक आहे. हवालदार पोटभरेंची कमाई माझ्या कमाईपेक्षा जास्त आहे. शाबास. मला खात्री होती की तू माझा सच्चा सहकारी आहेस. मशीनची ट्रायल घेण्यासाठी मी हे टेस्टिंग केलं होतं. नाही, मशीनला कमाई म्हणजे पगार वाटला असेल बरं. तुमचं चालू द्या. आम्ही बाहेरचं पब्लिक कंट्रोल करतो. हा. कुणी याला इन्स्पेक्टर केला असेल ग? मी तर नाही केलं बाबा. अरे पण कधी बघायला बघायला मिळणार मशीन. गोंधळ करू नका तुम्ही. काय करताय तुम्ही? गप्पा बसा. सांगतायत ना गप्प बसा ते. हे बघा, आम्ही मशीन पाहिलेली आहे. तुमच्या सगळ्यांची व्यवस्था करण्यात येईल. हा, व्यवस्था केली जाईल. आता मी एकेकाला आतमध्ये पाठवण्याची व्यवस्था करतोय. थांबा. पहिलं तुमचं बारदान जाऊ द्या आतमध्ये. चला. आता एकेकाला माझ्या म्हणण्याप्रमाणे. आले. नमस्कार. बसा. नमस्कार. काय समस्या आहे तुमची? तसं काही विशेष नाही हो. मग कशाला आलात? हे आमचं बेण वसंता आजकाल लई खोट बोलतीये. बर. मला शंका आहे, हे कार्ट बिघडत चाललंय. तुम्ही जे काय खरं खोटं ओळखायचं मशीन काढलंयस ना, असं गच्या म्हणत होता. म्हणून म्हटलं चला एकदा बघूनच येऊया. खरंय काका, हीच ती मशीन. हा. तुम्ही असं करा, तुम्ही तुमची स्टोरी सांगा. जशी तुम्ही तुमची स्टोरी सांगशाल तसं मशीन आपलं काम सुरू करीन. हा हिरवा दिवा आहे ना, ते म्हणजे खरं, आणि तो लाल दिवा आहे ना, ते म्हणजे खोटं. करा सुरू. किश रेडी? हो. हा. त्याच काय, यो माझा मुलगा वसंता. आ? म्हणजे यो माझा मुलगा नाही? अहो तसं काही नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. तू बसली काही लाज लज्जा. 30 वर्ष झाले संसार करतो या, आणि आता बायकोवर संशय घेतायसा. अहो आजपर्यंत तुमच्याशिवाय कुणाकडे नजर वर करून सुद्धा मी बघितलं नाही. हे हनुमंतरावाचं पोरग कसलं तरी मशीन तयार करते या, आणि त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवतायसा. शटाप मावशी. अजिबात माझ्या मशीनवर शंका घ्यायचं कारण नाहीये. आपण असं करायचं का? काका तुम्ही थांबा. मावशी तुम्ही करा सुरू. ठीक आहे. हा माझा मुलगा वसंता. अहो गेली 20 वर्ष लाडानं वाढवलेलं आमचं हे पोरग. म्हटलं माझं नाही. ठीक आहे, नसल एखादी वेळी, पण हिचं बी नाही. मग हे हाय कुणाचं? सोपं आहे. एक्सचेंज ऑफर फ्रॉम दवाखाना. मावशी, वसंताचा जन्म कुठं झाला? मुंबईला सरकारी दवाखान्यात. माझे बाबा मुंबईला कामाला होते कारखान्यात. वसंताचा जन्म झाला त्या दिवशी दवाखान्यात किती डिलिव्हरी झाल्या सगळ्या मिळून? बघा 32 डिलिव्हरी झाल्या. बघा हिरवा दिवा लागला की नाही मग. आणि वसंताचा जन्म झाला की नाही तेव्हा 8 डिलिव्हरी झाल्या. हिथंच गडबड झाली. अहो तिथं दवाखान्यात तुम्हाला एक्सचेंज ऑफर मिळाली. म्हणजे तुमचं खरं बाळ कोणीतरी उचलून नेलं आणि त्याच्या जागी वसंताला ठेवलं. तरी मला वाटलंच होतं, याच्यात आमच्या खानदानीचा एक बिगुल कसा उतरलेला नाही. अहो तमाशाच्या नादापायी याच्या पंजानं 20 एकर, आज्यानं 50 एकर, आणि म्या स्वतः 10 एकर जमीन इकली. पर हे बेन लावणी लागली की उठतय आणि रेडिओचं बटनच बंद करते. नसं नका मी वसंताला जन्म दिलेला, पण मी आज त्याची आई हाय. कृष्णाची जशी यशोदा तशी मी तुझी आई हाय रे बाळा. खरं बोललो का खोटं बोललो ते जाऊ द्या, माझ्या वसंताला सगळं माफ आहे. आई बघितलं स्वर्षा, किती लोकांचे प्रश्न सोडवतो आपण. चल रे बाळा. चला 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 चला. खोटारडा कुठचा? 1 नंबरचा मवाली हायस तू. नकली मशीन बनवून मला आणि लोकांना फसवतोस वय. बरं झालं मी लवकर सावध झाली म्हणून. हे खरं खोटं सांगणार मशीन, आणि बटन तूच जातोस. ती वळून टाकला होता तुझ्यावर, आणि तू मला फसवलंस.
आता आयुष्यात तोंड बघणार नाही तुझं मी कधी. वर्षा आईला करायला गेलो प्यान द्यान झाला गोंद्या.